महाविकास आघाडीमध्ये जी काही बिघाडी आहे ती आता स्पष्टपणे समोर येत चाललेली आहे. महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड शरद पवार गटाचे ते निष्ठावान आहेत. त्यांनी ज्या पद्धतीनं विधान केलेलं आहे की जो काही निधी मिळतो आहे मतदारसंघासाठी तो विरोधी पक्ष नेत्यांनीच लाटला. म्हणजे महाविकास आघाडीतलंच भांडण समोर चव्हाट्यावर आणता येते. त्यांचा रोख विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्याकडे होता. वडेट्टीवारांनी लगेच पलटवार केला की ते कसे बावचळलेले आहेत किंवा पागल झालेत, काय त्यांचं वक्तव्य तुमच्या समोर आहे. आणि तिसरं जे विधान केलेलं होतं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले जयंत पाटील यांनी, आता उरलेल्यांनाही फोडा असं त्यांचं ते म्हणणं आहे. एक लक्षात घ्या, मुळात महाविकास आघाडी ही सत्तेसाठी केलेली तडजोड होती किंवा आधीचं आघाडी सरकार सुद्धा ही एका अर्थाने परत सत्तेसाठीचीच तडजोड होती. शरद पवारांनी काँग्रेसमधून बंड केलं, त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा नवीन पक्ष स्थापन केला. ती निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या विरोधामध्ये लढवली आणि निकाल लागल्याच्या नंतर लगेच सत्तेसाठी ते काँग्रेस बरोबर गेले. अडचण काय आहे माहिती का, मुळात महाविकास आघाडीचं दुखणं काय ते सगळ्यात पहिले समजून घ्या. काय व्हायला लागलं बऱ्याचदा की एखादी घटना घडते आणि आपण वरवरचे ज्या काही प्रतिक्रिया असतात, वरवरची जी काही विधानं असतात किंवा जी काही परिस्थिती असते त्याच्यावरतीच प्रतिक्रिया देतो. त्याच्यामुळे मूळ जे दुखणं आहे ते लक्षात येत नाही. शरद पवारांचा पक्ष हाच मुळात सत्तेचा काय त्याला जर मध असेल सत्ते तर तिथं जातात ते, किंवा सत्तेचा डिंक असेल तर ते सगळे कार्यकर्ते चिटकून ठेवू शकतात, पक्ष संघटना बांधू शकतात. पण एकदा जर कुठल्या कारणानं सत्ता गेली तर त्यांची तडफड होते. आणि ह्याचा पुरावा आताचा नाहीये, मी तुम्हाला जुना देतो. 2014 म्हणजे पहिल्यांदा त्यांनी पक्ष स्थापन केला, विरोधात निवडणूक लढवली, सत्तेसाठी पुन्हा लगेच 4च महिन्यामध्ये पक्ष स्थापनेच्या नंतर परत काँग्रेस बरोबर गेले. 2014चे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. केंद्रातली सत्ता तर आधीच भाजपकडे गेलेली होती आणि ते निकाल चालू असताना, काउंटिंग चालू असताना, अजून प्रक्रियाही पूर्ण झालेली नाही, भाजप 120च्या जवळपास गेलेला होता, आघाडी ते दाखवत होते. लागलीच शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना पुढे केलं आणि भाजपला बाहेरून पाठिंबाही जाहीर करून टाकला की जेव्हा की कोणी विचारलाच नव्हता, अजून तो मुद्दा समोर आलेला नव्हता. त्याच्यामुळे सत्तेच्या शिवाय आपण राहू शकत नाही, आपला पक्ष टिकू शकत नाही, किंवा जे काही आपण स्थानिक सगळे सुभेदार गोळा केलेले आहेत, सत्तेचे जे सगळे तिथले जे सरंजामदार आहेत, त्यांना सत्तेचं जर डिंक नसेल तर आपल्याला बांधून ठेवता येत नाही. 2-4 महिन्यातच शिवसेना त्या सरकारमध्ये सामील झाली आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस परत पुन्हा बाजूला राहिले. त्यांना सत्तेचं काही झालं नाही. पुन्हा दुसरा पुरावा 2019ला ज्या पद्धतीने शिवसेनेला त्या सगळ्यातून फोडून आणि असंघाशी संघ ज्याला म्हणतात की तुम्ही काँग्रेसची बंड केलं तरी तुम्ही मूळचे काँग्रेसवाले होते, तुमचे मतदार काँग्रेसवालाच होता, त्याच्यामुळे त्याच्यानं प्रत्यक्ष बाकीच्या परिस्थितीमध्ये फारसा काही फरक पडला नाही. तुमचे पक्ष संघटना आणि तुम्ही हा विषय वेगळा. पण आता तुम्ही शिवसेनेला जवळ केलं केवळ सत्तेसाठी. त्याचा परिणाम असा झाला की बाबा 2-2.5 वर्षामध्येच ती पण आघाडी फुटली. आम्ही मागच्या पण एका व्हिडिओमध्ये जबाबदारीनं विधान केलं होतं, आता परत करतोय. जर कोरोना नसला असता तर ही आघाडी, महाविकास आघाडी जेवढी टिकली तेवढी पण टिकू शकली नसती, कारण की तो असंघाशी संघ होता. शिवसेनेचं मूळ दुखणं हे राष्ट्रवादी काँग्रेस होतं. एकनाथ शिंदे आणि तो सगळा गट किंवा मुख्य सगळी शिवसेनेच अख्खी बाहेर पडण्याचं कारणच मुळात ते होतं. कारण की राष्ट्रवादी काँग्रेसवाले शिवसेनेच्या पक्ष संघटनेला धोका आहे, स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांची ती उपेक्षा करतात आणि ते पक्ष आपला वाढू देत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टीमुळं जे बंड एकनाथ शिंदेनी केलं होतं. एक नंतरची जी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, अजित पवारांचा जो गट आहे तो जो पूर्वी सुद्धा देवेंद्र फडणवीस बरोबर जायची त्यांनी तयारी दाखवली होती 2019च्या निकालाच्या नंतर. शरद पवार हा त्याच्यामधला अडथळा आहे. जसं महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हाच एक अडथळा शिवसेनेच्या नेत्यांना वाटत होता आणि दुसरीकडून राष्ट्रवादीमध्ये शरद पवार हाच एक अडथळा आहे, म्हणून अजित पवार आणि बाकीचे लोक पुढे आले. आता जे उरलेले आहेत म्हणजे शरद पवारांचा जो गट आहे तो, उद्धव ठाकरेंचा जो गट आहे तो, आणि काँग्रेस जी आहे ती, हे सगळे जे आहेत आता यांची अडचण अशी होऊन बसलेली. त्याच्यातल्या शिवसेना सुद्धा मी बाजूला ठेवतो. बाकीचे मतभेद आणि काय किती असो, पण शिवसेने सत्तेसाठी म्हणून त्यांना काय फरक पडतो तेवढा तुलनेनं असा नाही. पण जी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या जवळ तोटकी मोटकी शिल्लक आहे, जी काँग्रेस आता शिल्लक आहे, हे दोघंही सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. यांची जी ही 2 वक्तव्य आहेत, निधी किती मिळाला तुमच्या मतदारसंघामध्ये, त्याचा वापर आणि मग त्याचं कमिशन, पुढच्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे.
यांचं मॉडेलच काय होतं मुळात, की तुम्ही एक सहकारी कारखाना काढायचा, तुम्ही एक पतपेढी काढायची, तुम्ही एक शिक्षण संस्था काढायची, या सगळ्याला पुन्हा सरकारची मदत. सरकारी मदतीशिवाय कुठलाही प्रकल्प गेल्या 50 वर्षांमध्ये काँग्रेसवाल्यांनी मोठा करून दाखवलेला नाही. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीवाले पण आले. किंवा जेव्हा खाजगी शिक्षण संस्था काढायची वेळ आली तेव्हाही परत काँग्रेसवालेच पुढं का आले, तर ह्या परवानगी मिळण्याच्या पाठीमागं परत पुन्हा सरकार आहे. म्हणजे एक तर सरकारची मदत आहे किंवा सरकारची परवानगी आहे. या दोन्हीच्या शिवाय एकही मॉडेल गेल्या 50-60 वर्ष महाराष्ट्रातलं आपण म्हणूयात, 1960ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हापासून ते आज तागायत या 64 वर्षांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा यांनी सत्तेचं फक्त मॉडेल डेव्हलप केलं की सरकारची मदत, सरकारची परवानगी, याच्या जीवावरती संस्था वाढवायच्या आणि ते जे संस्था चालक आहेत तिथले जे जागोजागचे असे सरंजामदार गोळा करायचे आणि पक्ष तयार करायचा. जनसामान्यात जाऊन काम करण्याची जी तयारी जी मधल्या काळामध्ये विसरून गेली. गांधींनी जे काँग्रेसचं मॉडेल समोर उभं केलं होतं ते असरकारवादी होतं. आजचे जे सगळे स्वतःला गांधीवादी म्हणून घेणारे हे प्रत्यक्षामध्ये गांधीवादी नाही आहेत. हे एका अर्थाने नेहरूचे चेले चपाटे आहेत. कारण की नेहरूंच्या समाजवादी आर्थिक नियोजनाच्या मॉडेलमध्ये किंवा नंतर इंदिरा गांधींनी जे बळकट केलं, NGO कोणी स्थापन केला की त्याला मोठ्या प्रमाणात निधी द्यायचा. समाजसेवा ही लोकांमध्ये जाऊन करावी लागते, त्याच्यासाठी लोकांकडून देणग्या घ्याव्या लागतात, लोकांची गरज ओळखून ती चालवावी लागते. ह्याच्या नेमकं उलट नेहरूचं जे मॉडेल होतं, तुम्ही सामाजिक संस्था स्थापन करा, त्याला आम्ही निधी देतो आणि तुम्ही एका अर्थाने ते NGO करण म्हणजे ते सरकारीकरणाचा दुसरा भाग आहे, कारण की त्याच्यामध्ये सरकारी मदत होती. म्हणजे सगळी समाजवादी चळवळ त्यानं संपून गेली. काँग्रेसवाले सगळे हे सरकारी मदतीवरती इतके अवलंबून राहिले की 90च्या नंतरच्या काळामध्ये जे काही बदल घडतायत जगभरामध्ये, ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचं बलिष्ठ सरकार आहे, तेच सगळे मायबाप सरकार आहे, तेच सगळ्यांना सगळं काही करते आणि बाकीचे कोणाला काही करता येत नाही, हे 90 पर्यंतची जगातली स्थिती होती. 90च्या नंतर जे पूर्णपणे वळण जागतिकीकरणामध्ये सगळ्याच जागतिक म्हणजे वैश्विक पातळीवरती झालं ते यांनी समजूनच घेतलं नाही. भाजपला ते समजलं आणि तेही अटल बिहारीच्या काळातल्या भाजपला समजलेलं होतं असं नाही. मोदी, अमित शहा यांनी हे जे एक वेगळं मॉडेल तयार केलं हे समजून घ्यायला तयार नाही आहेत. यांची अडचण काय होती आहे, त्यांनी सत्तेचा वापर करून पक्ष संघटना बळकट केली, सत्तेचा वापर करून वेगवेगळ्या संस्था वेगळ्या पद्धतीनं अशा मोठ्या केल्या की उद्योग आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, जसं की आता रस्त्यांची मोठी कामं उभी राहिली, या रस्त्याच्या कामामधून त्याच्याशी संबंधित खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंरोजगार निर्माण झाला आणि हा सगळा वर्ग आणि किंवा जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये सरळ पैसा देणे, या सगळ्या माध्यमातून भाजपनी स्वतःची पक्ष संघटना बळकट केली. काँग्रेस राष्ट्रवादीची अडचण अशी आहे की त्यांना हे मॉडेल समजून घेता येत नाहीये. आता ही जितेंद्र आव्हाड ही जी तक्रार आता करायला लागली विचित्र अशी की जो निधी मिळालेला आहे तो विरोधी पक्ष नेत्यांच्या मतदारसंघात गेलेला आहे, बाकीच्या विरोधी आमदारांना गेलेला नाही. तर स्वतः जितेंद्र आव्हाड मुंबईमध्ये जेव्हा धारावीसारखा मोठा प्रोजेक्ट होत होता किंवा इतरही कितीतरी प्रोजेक्ट होऊ शकतात ह्याच्या संदर्भात का नाही तक्रार करत, म्हणजे हे प्रकल्प माझ्या मतदारसंघात कसे राबवावेत वेगवेगळ्या पद्धतीचे. यांचं जे काही मॉडेल होतं सत्तेचं ते फेल झालेलं आहे. ते राष्ट्रीय पातळी वैश्विक पातळीवरती झालेलंच आहे, पण आपण भारतापुरता विचार करूयात. राष्ट्रीय पातळीवरती झालेले, राज्याच्या पातळीवरती झाले, नवीन जे राजकारण समोर आलेलं आहे भाजपनी समोर आणलेलं आहे आणि त्या वळणावरती जे जे जात आहेत त्यांना त्याचा फायदा आहे आणि जे जात नाहीत ते असे त्याच्यामध्ये अडकून पडलेत आणि यांना सवय हे पंगू का झालेले आहेत की सरकारी निधी असल्याशिवाय हे कुठलं काम करू शकत नाहीत. त्याच्यावरची ही संत वाणी. जिभेला जयाच्या नाही मुळी हाड, मुंबऱ्याचा आवाड बोलत असे, वडेट्टी वारते म्हणती पागल, वाढे खळबळ आघाडीत, हातातली जाता निसटून सत्ता, सौजन्याचा पत्ता हरवला, कुठे गेला निधी प्रश्न ये जोरात, काँग्रेसी थोरात शांत शांत, जयंत बोलले फोडा उरलेले, बाव चळलेले विरोधक, सत्तेविना दीन सत्तेचे गुलाम, खुर्चीला सलाम करीतीचे, कांत रडारडी आघाडी बिघाडी, चाले चढाओढी आपसात, चाले चढाओढी आपसात. सत्ता गेलेली आहे आणि आता जी काही चढाओढी चालू आहे त्यासाठी जी रडापड होत आहे की निधी त्याला दिला, निधी मला दिला नाही, ह्या सगळ्या पद्धतीनं, कारण की ह्यांना सत्तेच्या शिवाय पक्ष संघटना वाढवायची सवय नाही. आणि जयंत पाटलांचं विधान तर जास्त गंभीर आहे की उरलेले फोडा, त्याच्यामध्ये काँग्रेसलाही फोडा
आमच्याकडे उरलेले फोडा, कारण की सत्तेच्या शिवाय राहायची यांना सवय नाही. सत्तेच्या शिवाय हे जनमानसात उतरून काम करू शकत नाहीत. ही सगळ्यात मोठी अडचण आहे आणि हीच ज्यांनी इतका दीर्घकाळ सत्ता उपभोगली त्या पक्षाची शोकांतिका होऊन बसलेली आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.